रामकृष्ण हरी. आजचा विषय आहे नहुषला पार्वती मातेने मोठे करून अशोक सुंदरीसोबत विवाहबंधन कसे केले असेल. पद्मपुराणानुसार भगवान शंकर आणि माता पार्वती यांना गणेश आणि कार्तिकेय यांच्या व्यतिरिक्त 3 कन्या होत्या. त्यातील एक म्हणजे अशोक सुंदरी, पण देवकन्या म्हणून पुराणात संदर्भ सापडतात. अशोक सुंदरी ही भगवान शंकर आणि पार्वती यांच्या कन्या म्हणून वर्णन केले आहे. पद्मपुराणात तिच्याबद्दलची आख्यायिका कोरलेली आहे. अशोक सुंदरीचा जन्म म्हणजे एक रहस्यकथा आहे. पार्वती मातेला भगवान शंकर जेव्हा कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसत त्यावेळेस माता पार्वतीला खूप एकाकीपणा वाटायचे. या एकाकीपणावर मात करण्यासाठी माता पार्वती या कल्पवृक्षाखाली बसून भगवान शंकर यांचीच आराधना करू लागल्या. त्या कल्पवृक्षाखाली भगवान शंकराच्या कृपाप्रसादाने अशोक सुंदरी या देवकन्याचा जन्म झाला. प्लस शोक म्हणजे शोकाचा अंत आणि आनंदाचा प्रसार होय. तिचा जन्म माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठीच असल्याने ती खूपच सुंदर होती आणि म्हणूनच तिला अशोक सुंदरी असे नाव पडले. अशोक सुंदरी रूपवान, गुणवान आणि सौंदर्यवती होती. माता पार्वतीने तिला वरदान दिले की तुला देवराज इंद्रासारखा प्रतापी आणि सामर्थ्यवान पती मिळेल. एकदा अशोक सुंदरी आपल्या दासीसह नंदनवनामध्ये भटकंती करत होती. तेव्हा तिथे हुंड नावाचा एक राक्षस आला आणि तो अशोक सुंदरीच्या सौंदर्याने मोहित झाला. त्याने तिच्याकडे विवाह प्रस्ताव ठेवला. माता पार्वतीने जन्मताच तिचा विवाह देवराज इंद्रासारख्या सामर्थ्यवान विभूतीशी होईल असा वर दिल्याने तिचे लग्न अगोदरच ठरलेले होते. अशोक सुंदरीने ही कथा हुंड राक्षसाला सांगितली. तेव्हा त्याने मी तुझ्या होणाऱ्या पतीचा वध करील असे सांगितले. तेव्हा देवकन्या अशोक सुंदरीने तुझाच वध त्याच्या हातून होईल असा शाप दिला. त्याच वेळेस चंद्रवंशी राजा पुररवा याचा नातू आणि आयु याचा पुत्र नहुष हा महर्षी वसिष्ठ यांच्या आश्रमात विद्याभ्यास करीत होता. हुंड राक्षसाने त्याचे अपहरण केले, पण हुंड राक्षसाच्या एका दासीने नहुष यांचा बचाव केला. त्यानंतर मात्र महर्षी वसिष्ठ ऋषीच्या आश्रमात वाढलेल्या नहुषने हुंड राक्षसाचा वध केला. त्यानंतर नहुष आणि अशोक सुंदरीचे लग्न झाले. त्यांना यती, ययाती, सयाती, अयाती, वियाती आणि कृती असे 6 पुत्र झाले. अशोक सुंदरी अशा शूर आणि पराक्रमी मुलांची माता बनली. प्रतासुरांचा वध इंद्राकडून झाल्याने इंद्राला ब्रह्महत्येचे पातक लागले होते. तेव्हा इंद्र तपासाठी बसला होता. त्यावेळेस काही दिवसाकरिता नहुषला इंद्रपद मिळाले होते. एकदा त्याने इंद्रपत्नी सचीकडे कामवासना व्यक्त केली. तिने ही गोष्ट इंद्राला सांगितली. तेव्हा इंद्राला समजले की नहुषचे अधपतन झाले आहे. त्याने तिला सांगितले की नहुष देवराज आहेत, तरी ते सप्त ऋषी खांदेकरी असलेल्या पालखीत आल्यास मी त्यांची इच्छा पूर्ण करील अशी आट घाल. नहुष गर्वाने इतका अहंकारी झाला की तो खरेच सप्त ऋषींची पालखी करून तो सचीकडे येत होता. ऋषी एकदम हळूहळू चालत होते. तेव्हा त्याने अगस्त्य ऋषींना लाथ मारली. त्यावेळेस त्याच्या गर्विष्ठतेमुळे अगस्त्य ऋषीने तुझे पुत्र हे राज्यकारभार करू शकणार नाही आणि स्त्री लंपट निघतील, म्हणून तू पण सर्प योनीत जन्म घेशील असा त्याला शाप दिला आणि यामुळे त्याची अधोगती झाली. नंतर इंद्राने आपले सिंहासन परत मिळवले. पुढे नहुषचा एक पुत्र यती बालपणात अरण्यात निघून गेला आणि ययाती हा अत्यंत स्त्री लंपट निघाला. रामकृष्ण हरी.